संकेश्वर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला मंत्रोच्चारात दुग्धाभिषेक करून करण्यात आली। अभिषेकानंतर महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले। यावेळी हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय तसेच जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि वातावरण शिवमय झाले। कार्यक्रमात बोलताना जयप्रकाश सावंत यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आजच्या पिढीने तसेच राजकीय व्यक्तींनी आपल्या आचरणात आणणे अत्यंत गरजेचे आहे। 18 पगड जातींना सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, हे त्यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले। छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत माहित आहे, पण आज जयंतीच्या निमित्तानं दोन शब्द त्यांना मानवंदना देण्यासाठी म्हणून जगामध्ये सगळे राजे होऊन गेले, पण जगातील असा एकमेव राजा हिंदुस्थानात घडून गेला की या देशावरती परकीय आक्रमणं इतकी झाली, त्या आक्रमणांचं या देशातील रयतेवर, जनतेवर आणि मानवजातीवर जितका परकीय आक्रमणाने आतंकवाद केला, दहशतवाद केला, त्यांना थोपवण्यासाठी म्हणून राष्ट्रमाता जिजाऊंच्या पोटी शिवराज जन्माला आले आणि रामायण महाभारताच्या गोष्टी ऐकत न्याय कसा करावा, निवाडा कसा करावा, रयतेचं कसं रक्षण करावं, स्त्रियांचं रक्षण कसं करावं, मानवजातीचं कसं कल्याण करावं, या महाभारत रामायणाच्या गोष्टीतून शिवाजी महाराज घडले गेले। त्या अनुषंगानं या पाचवी आक्रमणे जी भारतात येऊन थोपवली, त्यांना बिमोड करण्यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बाळ सवंगड्यासह त्यांना त्याचा बिमोड केला आणि एक चांगलं स्वराज्य या हिंदुस्थानामध्ये निर्माण केलं। तसेच वकील विक्रम कर्णिक यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका जातीपुरते मर्यादित नव्हते, तर ते सर्व धर्माचा सन्मान करणारे लोकनायक राजे होते। त्यांच्या स्वराज्यात सर्वांना समान न्याय मिळत होता, असेही त्यांनी अधोरेखित केले। ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಒಂದು ಆದರ್ಶವನ್ನ ನಾವು ಇವತ್ತಿನ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಬೆಳೆಸಬೇಕಾಗುತ್ತದೆ। ಯಾಕಂದರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಜಾತಿ ಧರ್ಮವನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ತನ್ನ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಪ್ರಜೆಗಳನ್ನು ಸಮಾನವಾಗಿ ಕಾಣುತ್ತಾ ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಆ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಹಿತ 17ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿಯೂ ಅವರಿಗೆ ಅವರ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸ್ತ್ರೀಯರಿಗೆ ಒಂದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ನೀಡಿ ಎಲ್ಲ ಹಿಂದುಳಿದ ಮತ್ತು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಸಮಾಜದ ಜನರನ್ನ ಸೈನಿಕರನ್ನ ತನ್ನ ಸೈನ್ಯ ಪಡೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೂ ಸಹಿತ ಅಧಿಕಾರಗಳನ್ನು ನೀಡಿದಂಥ ಈ ದೇಶದ ಏಕೈಕ ಸಮಾನತೆಯ ಮತ್ತು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಪ್ರತೀಕ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಅವರ ಆದರ್ಶವನ್ನು ನಾವು ಇವತ್ತಿನ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಬೆಳೆಸಬೇಕಾಗಿದೆ। ಅವರು ಕೇವಲ ಒಂದೇ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಸೀಮಿತವಾಗದೆ ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಧರ್ಮಗಳನ್ನು ತಮ್ಮ राज्याದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು अधिकारವನ್ನು ನೀಡಿದರು। मराठा समाजाचे अध्यक्ष अमर नलवडे म्हणाले की संकेश्वरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला, तसा कार्यक्रम न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम पार पडला। तेव्हापासून 19 फेब्रुवारीला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याचा मानस होता, त्याप्रमाणे दरवर्षी असे कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाच्या वेळी एक असा ऐतिहासिक कार्यक्रम त्या क्षणी पार पडला, संकेश्वरच्या इतिहासातील ना भूतो ना भविष्यती असा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला आणि असा एक चांगला कार्यक्रम पाडण्यासाठी संकेश्वर वासियांनी जी त्यावेळी मदत केली, त्यावेळी सहकार केला, त्यासाठी पुन्हा एकदा वासियांचे शहरवासियांचे अगदी मनापासून आभार मानतो। समस्त शहरवासियांना या भागातील जनतेला त्याचा काहीतरी एक शिवाजी महाराजांच्या निमित्तानं त्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी राज्य केलं, कुठल्या पद्धतीने सर्व समाजाला एकत्रित घेऊन त्यावेळी स्वराज्याची स्थापना केली, त्याच पद्धतीने त्यांचे आदर्श येणाऱ्या युवा पिढीपुढे ठेवावे या उद्देशानं आम्ही कुठला तरी एक कार्यक्रम हाती घ्यायचा आणि तो कार्यक्रम
प्रतिवर्षी नित्यनियमाने पार पडायचा असा आमचा एक मानस होता. यावेळी सर्व समाजातील प्रमुख मान्यवरांनी राजा शिवछत्रपतींच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाला मराठा समाजाचे श्रीकांत हतनुरे, सुभाष कासारकर, डॉक्टर मंदार हावळ, अविनाश नलवडे तसेच संजय शिरकोळी, सुनील पर्वतराव, दिलीप होसमनी, महेश हट्टी होळी, कुमार बस्तवाळी यासह अनेक मान्यवर शिवप्रेमी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्जेराव गायकवाड, SCN न्यूज, संकेश्वर.